औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. हैवानी कृत्याने तुळजापूर तालुका हादरला. अवघ्या 13 महिन्याच्या मुलीचा गळा आवळून खून करण्यात आला. इतकंच नव्हे तर देहाचे 7 तुकडे करून मृतदेह शेतात देखील पुरण्यात आला. पोलिसांनी या घटनेचा 24 तासाच्या आत छडा लावून आरोपीला देखील ताब्यात घेतले आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गवळेवाडी येथे 13 महिन्याच्या चिमुरडीचा गळा आवळून हत्या करण्यात आली. तिच्या देहाचे 7 तुकडे करून मृतदेह शेतात पुरल्याची अमानुष घटना उघडकीस आल्याने या हैवानी कृत्याने तुळजापूर तालुका हादरला असून जिल्हाभर हळहळ व्यक्त केली जात आहे. तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी येथील महादेव माने यांची अवघ्या 13 महिन्यांची मुलगी 27 फेब्रुवारी 2026 रोजी अचानक बेपत्ता झाली. हे लक्षात येताच महादेव माने दुसऱ्या दिवशी तामलवाडी पोलीस ठाणे गाठले व त्यांची आराध्या ही लहान चिमुकली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. महादेव माने यांच्या तक्रारीवरून तामलवाडी पोलिसांनी कलम 137(2) अन्वये गुन्हा नोंदवला व तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की आराध्या ज्या दिवशी बेपत्ता झाली त्याच दिवशी चिमुकलीचा चुलता म्हणजेच काका संकेश माने तिला घेऊन जाताना दिसल्याची माहिती मिळाली. संशयित म्हणून पोलिसांनी संकेश माने याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे तपास केल्यावर चौकशीत त्याने मीच त्याचा खून केल्याचं आणि या सगळ्या हैवानी कृत्याची कबुली दिली. आरोपी संकेश माने याने दिलेल्या कबुली जबाबानुसार त्या चिमुकल्या मुलीची आई परपुरुषाबरोबर पळून गेल्याचा राग मनात धरून ती मुलगी त्याच्या भावाची नसल्याची शंका मनात धरून मुलीचा चुलता संकेश याने संशयावरून त्या 13 महिन्याच्या चिमुकलीचा 27 फेब्रुवारी रोजी साधारण 4:30 ते 5च्या दरम्यान घरातून उचलून शेतात नेले व तिथे त्याने त्या चिमुरडीचा गळा आवळून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने हैवानी कृत्य करत त्या कोवळ्या जीवाचे तुकडे केले व ते तुकडे पोत्यात भरून शेतात पुरून टाकले. ही घटना घडत असताना एका व्यक्तीने पाहिलेली देखील होती. त्यामुळे पोलिसांना याचा छडा लावण्यास लवकरच यश मिळाले. गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही कामगिरी केली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.